नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास हा टॉपिक पाहणार आहोत. त्यामधील इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या नोट्स आपण त्याच्यामधला भाग 1 आणलेला आहे. तो भाग तुम्ही शेवटपर्यंत पहा. हा घटक सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. MPSC, MSTET, टेट तसेच जे सर्व स्पर्धा परीक्षा होतात त्याच्यासाठी हा उत्तम असा उपयुक्त असा घटक आहे. तर तुम्ही हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुम्हाला जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते काढून वाचत बसायची गरज नाही. जे जे महत्त्वाचे पॉईंट आहे, जे जे महत्त्वाचे घटक आहेत ते पूर्ण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण घटक कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही हा शेवटपर्यंत पहा. चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लगेचच भाग 2 पण येईल, ते पण तुम्ही पहा. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भारत आणि जग. मध्ययुगाचा कालावधी इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक. मध्ययुगाचा कालावधी कोणता होता? इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक हा मध्ययुगाचा कालावधी होता. युरोपातील मध्ययुगाचा काळ इसवी सन 5वे शतक ते 15वे शतक. जेव्हा युरोपामध्ये मध्ययुगाचा काळ होता तेव्हा ते 5वे शतकपासून सुरू झाले आणि 15वे शतकपर्यंत होते. आता बघा सामंतशाही. सामंतशाही केव्हा सुरू झाली? 5व्या शतकामध्ये सुरू झाली आणि रोमन साम्राज्याचा ऱ्हास झाला आणि सामंतशाही सुरू झाली. 8वे शतक म्हणजे 8व्या शतकामध्ये काय झालं तर सम्राट शार्लमनने युरोप संघटित करण्याचा प्रयत्न केला. बघा, सम्राट शार्लमनने युरोप संघटित करण्याचा प्रयत्न 8व्या शतकामध्ये केला. आता सामंत म्हणजे काय? सामंत म्हणजे सरदार. सामंत म्हणजे काय? सरदार. आता बघा, सामंत त्याच्या प्रभावाखाली युरोपात एक नवी व्यवस्था अस्तित्वात आली, तिला सामंतशाही असे म्हणतात. सामंताच्या प्रभावाखाली युरोपात एक नवी व्यवस्था अस्तित्वात आली, तिला सामंतशाही असे म्हणतात. इथं थोडं मिस्टेक झालंय, सामंताच्या पाहिजे होतं. सामंताच्या प्रभावाखाली युरोपात एक नवी व्यवस्था अस्तित्वात आली, तिला सामंतशाही असे म्हणतात. आता गडी म्हणजे काय बघा. सामंत आपल्या प्रदेशात तटबंदी असलेले वाडे बांधून राहत, या वाड्याला गडी असे म्हणतात. सामंत काय करायचे? आपल्या प्रदेशामध्ये तटबंदी असलेले वाडे बांधून राहायचे, याला गडी असे म्हणत. आता भूदास म्हणजे काय पहा. स्वतःच्या मालकीची जमीन नसलेले शेतमजूर, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना स्वतःची जमीन नाही म्हणजे शेतमजूर आहेत, अशांना भूदास असे म्हणायचे. आता व्यापारी वर्गाचा उदय. मौल्यवान धातू, कापूस, रेशीम, साखर, चहा, कापड, मसाल्याचे पदार्थ इत्यादी वस्तूंना युरोपीय बाजारपेठामध्ये मोठी प्रमाणात मागणी होती. युरोपात व्हेनिस, जेनेवा इत्यादी ठिकाणी नवीन नगरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती. म्हणजे या काळामध्ये धातू, कापूस, रेशीम, साखर, चहा, कापड, मसाल्याचे पदार्थ इत्यादी वस्तूंना काय होतं? युरोपीय बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती. आणि युरोपामध्ये कुठले ठिकाण होते प्रसिद्ध शहर? की व्हेनिस आणि जिनेवा ही व्यापारासाठी प्रसिद्ध शहरे होती. आता इस्लामचा उदय केव्हा झाला पहा. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये मोहम्मद पैगंबर आणि यांनी इस्लामची शिकवण दिली. बघा, इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये मोहम्मद पैगंबरांनी इस्लामची शिकवण दिली. आता इस्लामचा धर्मग्रंथ कोणता आहे तर कुराण शरीफ हा इस्लामचा धर्मग्रंथ आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ परमेश्वरावर नितांत श्रद्धा, त्याच्या इच्छांचे व आज्ञांचे पालन आणि ईश्वराला संपूर्ण शरण जाणे हा आहे. म्हणजे इस्लाम या शब्दाचा अर्थ परमेश्वरावर नितांत श्रद्धा, त्याच्या इच्छांचे व आज्ञांचे पालन आणि ईश्वराला संपूर्ण शरण जाणे हा इस्लाम या शब्दाचा अर्थ आहे. आता इस्लामची शिकवण पहा. आता इस्लाम धर्माची शिकवण काय होती? दररोज 5 वेळा प्रार्थना करायची, रमजान उपवास करावा, ही इस्लामची शिकवण होती. आता त्याच्यानंतर बघा, अरबांचा उदय कधी झाला. आशिया खंडाच्या नैऋत्येला असलेल्या मोठ्या विकल्पास अरबस्थान असे म्हणतात. बघा, आशिया खंडाच्या नैऋत्येला असलेला मोठा जे विकल्प आहे त्याला काय म्हणतात? अरबस्थान असे म्हणतात. आता पैगंबराचे वारसदार म्हणजे कोण? खलिफा. पैगंबराच्या वारसदारास खलिफा असे म्हणतात. अरबस्थानातील अनेक टोळ्या पैगंबर यांनी संघटित केल्या.
अरबस्थानामधल्या ज्या अनेक टोळ्या होत्या त्यांना कोण संघटित केले तर पैगंबरांनी संघटित केल्या. आता त्या काळामध्ये स्थापत्यकला कोणती होती बघा. स्पेनमधील कॉर्डोवा, इजिप्तमधील कैरो आणि सौदी अरेबियामधील मक्का मदिना येथील मशिदी. म्हणजे ह्या अरब जे लोक होते त्यांनी काय केलं, मक्का मदिना येथे मोठ्या मोठ्या मशिदी केल्या. त्याच्यामध्ये स्पेनमध्ये कॉर्डोवा आणि इजिप्तमधील कैरो आणि सौदी अरेबियामधील मक्का मदिना येथील मशिदी हे त्यांचे स्थापत्यकलाचे उत्तम नमुने होते. तसेच सिरियामधील दमास्कस, इराकमधील बगदाद येथे विशाल राजवाडे ही उत्कृष्ट स्थापत्यकलेची उदाहरणे होते. बघा, सिरियामधलं दमास्कस आणि इराकमधले बगदाद हे उत्कृष्ट स्थापत्यकलेची उदाहरणे होती. आता याच काळामध्ये जगप्रसिद्ध अरेबियन नाईट्समधील कथांचे संकलन याच काळामध्ये झाले. 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम ह्या अरबी सेनानी होता, त्यांनी सिंध प्रांतावर स्वारी केली. दाहिर राजाचा पराभव केला आणि यामध्ये कोणाचा पराभव झाला तर दाहिर या राजाचा पराभव झाला. आता त्याच्यानंतर बघा, प्रादेशिक सत्तांचा उदय झालेला आहे. तर कोणती सत्ता होती प्रादेशिक सत्ता? पाल सत्ता आपण पाहूयात. इसवी सन 725मध्ये गोपालने बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना केली. म्हणजे पाल सत्तेची स्थापना कोणी केली तर गोपाल. लक्षात ठेवायचं, गोपाल पाल. आणि नंतर काय झालं, पुत्र धर्मपालने मगधावर सत्ता प्रस्थापित केली. त्याच्यानंतर काय म्हणजे मगध या सत्तेवर कोण आला मग? त्याचा पुत्र धर्मपाल. पालचा पुत्र धर्मपाल हा मगध या राज्यावर त्यांनी सत्ता प्रस्थापित केली. त्याच्यानंतर राजधानी बघा, करतोया नदीच्या काठी पुंडवर्धनपूर येथे नेली. म्हणजे ह्या गोपालने राजधानी म्हणजे कुठे नेली तर करतोया नदीच्या काठी पुंडवर्धन येथे कनौजचा राजा इंद्रायुध याचा पराभव केला आणि तिथे पुंडवर्धन येथे त्यांची राजधानी नेली. आता त्याच्यानंतर आहे राष्ट्रकूट घराणे. 8व्या शतकात महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याचा उदय झाला. कधी झाला? 8व्या शतकात महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याचा उदय झाला. त्याचा पहिला पराक्रमी राजा होता दंतीदुर्ग आणि कृष्ण पहिला याने बदामी जिंकून घेतली. बघा, राष्ट्रकूटाचा पहिला पराक्रमी राजा होता दंतीदुर्ग आणि कृष्ण पहिला या राजाने बदामी जिंकून घेतली. इसवी सन 794मध्ये तिसरा गोविंद सत्तेवर आला. त्याने राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरवली. इसवी सन 794मध्ये कोण सत्तेवर आलं? तिसरा गोविंद हा सत्तेवर आला. त्याने राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून ते रामेश्वरपर्यंत पसरवली. त्याचा मुलगा अमोघ वर्षने सोलापूरजवळ मालखेड हे नवीन शहर वसवले. कुणाचा मुलगा? तिसरा गोविंद यांचा मुलगा अमोघ वर्ष याने काय केलं? सोलापूरजवळ मालखेड हे नवीन शहर वसवले. 10व्या शतकात चालुक्य राजा तेल याने राष्ट्रकूटचा पराभव केला. मग 10वं शतक लागला आणि चालुक्य राजा तैल याने राष्ट्रकूटांचा पराभव केला. आता त्याच्यानंतर बघा, चोळ घराणे. चोळांचे राज्य तामिळनाडूमध्ये चोळांचे राज्य होते. त्याचा संस्थापक होता विजयालय. राजधानी इसवी सन 850मध्ये तंजावर जिंकून घेतले व राजधानी केली. म्हणजे चोळांची राजधानी कोणती होती तर तंजावर ही चोळांची राजधानी होती. आता त्या चोळांच्यामध्ये कर्तबगार राज्य कोणते होते तर पहिला राजराज आणि पहिला राजेंद्र हे सर्वात जास्त कर्तबगार राज्य होते. आता त्याच्यानंतर पहा, पहिला राजराजाने वेंगीचा चालुक्य आणि कलिंगच्या राजाचा पराभव करून चोळांचे राज्य सामर्थ्यवान केले. पहिला राजराजाने काय केलं? वेंगीचे चालुक्य आणि कलिंगचा राजाचा पराभव केला आणि चोळांचे राज्य सामर्थ्यवान केले. पहिल्या राजेंद्राने मलयातील शैलेंद्राच्या घराण्याच्या विरोधात आरमार मोहीम हाती घेतली. भारताच्या इतिहासातील अशा स्वरूपाची ही पहिलीच आरमार मोहीम होय. म्हणजे चोळांनीच आरमार मोहीम, समुद्रामध्ये जी आरमार मोहीम असते ती चोळांनी सुरू केली आणि ही भारताच्या इतिहासामध्ये पहिलीच आरमार मोहीम होती. कोणाच्या विरोधामध्ये केलं होतं तर मलयातील शैलेंद्रच्या घराण्याच्या विरोधामध्ये ही आरमार मोहीम हाती घेतली होती. पहिल्या राजेंद्राने
गंगैकोंडचोलापुरम ही नवीन राजधानी उभारली. बघा, पहिल्या राजेंद्राने काय केलं, गंगैकोंडचोलापुरम ही नवीन राजधानी उभारली. म्हणजे चोळांच्या 2 राजधान्या झाल्या. त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जीचा सेनापती मलिक काफूर याने चोळांची सत्ता संपुष्टात आणली. कोणी? अल्लाउद्दीन खिल्जीचा सेनापती होता मलिक काफूर यांनी काय केलं, चोळांची सत्ता संपुष्टात आणली. त्यांनी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये चोळ हे पराभूत झाले आणि मलिक काफूर जिंकला आणि चोळांची सत्ता संपुष्टात आली. आता राजपूत घराणे पहा. 18व्या शतकात अस्तित्वात आले. राजपूत घराणे कधी अस्तित्वात आले तर 18व्या शतकात अस्तित्वात आले. आणि त्याच्यामध्ये बघा, राजपूत घराण्यामध्ये काही घराणे होऊन गेले, त्याची आपण आता माहिती घेऊया. गहाडवाल घराणे, याचा संस्थापक होता चंद्रदेव आणि याची राजधानी होती कन्नौज. आणि पराक्रमी राजा होता गहाडवाल घराण्याचा गोविंदचंद्र. कोण होता? गोविंदचंद्र हा पराक्रमी राजा होता. गजनीच्या मोहम्मद घोरीने गहाडवाल सत्तेचा शेवट केला. म्हणजे गजनीचा मोहम्मद घोरी आला आणि गहाडवाल सत्तेचा शेवट झाला. त्याच्यानंतर पारमार घराणे. पारमार घराण्याचा संस्थापक होता कृष्णराज. कोण होता? कृष्णराज. राजधानी होती माळव्यातील धार. काय होती? माळव्यातील धार ही पारमार घराण्याची राजधानी होते. आणि पराक्रमी राजा होता राजा भोज. हा पारमार घराण्याचा पराक्रमी राजा होता. 14व्या शतकाच्या आरंभी अल्लाउद्दीन खिल्जी याने पारमारची सत्ता संपुष्टात आणली. 14व्या शतकाच्या आरंभी अल्लाउद्दीन खिल्जी यांनी पारमारची सत्ता संपुष्टात आणली. आता त्याच्यानंतर आहे चौहान घराणे. बघा, पराक्रमी राजा होता 3रा पृथ्वीराज चव्हाण. कोण होता? चौहान घराण्याचा पराक्रमी राजा होता 3रा पृथ्वीराज चव्हाण. याने इसवी सन 1191 मध्ये तराईच्या लढाईत मोहम्मद घोरीचा पराभव केला. म्हणजे इसवी सन 1191 मध्ये तराईची जी लढाई झाली त्याच्यामध्ये मोहम्मद घोरीचा पराभव केला. आणि त्यानंतर कनौजचा गहाडवाल राजा जयचंद राठोड यांचे पृथ्वीराजाबरोबर तणावाचे संबंध होते. म्हणजे कनौजचा गहाडवाल राजा कोण होता? जयचंद राठोड. याचे आणि पृथ्वीराजचे संबंध बरोबर नव्हते, त्याच्यामध्ये वाद होते. त्याच्यामुळे काय झालं की मोहम्मद घोरीने पृथ्वीराजचा पराभव केला. म्हणजे काय केलं, जयचंद राठोडांनी मोहम्मद घोरीला सपोर्ट केला आणि पाठिंबा दिला. त्यामुळे मोहम्मद घोरी हा पृथ्वीराज चव्हाणावर चढून आला आणि पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव केला. त्यानंतर काय झालं की असं नाही की मोहम्मद घोरीने जयचंद राठोडला सपोर्ट केला, त्याला काही पाठीशी घातला, असं नाही. त्यानंतर जयचंद राठोडलाही कन्नौजच्या स्वारीमध्ये मोहम्मद घोरीने ठार केले. त्याच्यानंतर आहे यादव घराणे. तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध घराणे हे यादव घराणे हे महाराष्ट्रामध्ये होते. आणि महाराष्ट्रामधले सर्वात प्रसिद्ध घराणे म्हणजे कोणते घराणे होते तर यादव घराणे होते. यादव राजा सेऊणचंद्र याने राजधानी सिन्नर येथे नेली. बघा, यादवांचा कोणता राजा होता? सेऊणचंद्र याने आपली राजधानी कोठे नेली तर सिन्नर येथे नेली. 12व्या शतकात 5वा भिल्लम याने राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे नेली. बघा, जेव्हा 12वे शतक सुरू झाले तेव्हा काय केलं, यादव राजा 5वा भिल्लम याने राजधानी कुठे नेली? औरंगाबाद, आत्ताचे छत्रपती संभाजीनगर जवळील देवगिरी येथे राजधानी नेली. आणि यादवांचा सर्वात कर्तबगार राजा कोण होता तर 2रा सिंघन हा राजा होता. 13व्या शतकात अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीवर स्वारी केली. म्हणजे 13वे शतक सुरू झाले, 13वे शतक असले तेव्हा अल्लाउद्दीन खिल्जी हा देवगिरीवर स्वारी करून आला आणि रामचंद्र देव यांचा पराभव केला व यादवांची सत्ता संपुष्टात आणली. आता त्या काळामध्ये आर्थिक व सामाजिक संस्कृतीचे जीवन बघा कसे होते. परराष्ट्र व्यापार. केरळमधील मलबारीमधून सीसम लाकूड चीनला पाठवले जाई. म्हणजे परराष्ट्र व्यापार कसा चाले बघा, केरळमधील मलबारमधून सीसम लाकूड चीनला पाठवले जाई. गुजरातमधील भरूच हे महत्त्वाचे बंदर होते. कोणते बंदर होते महत्त्वाचे तर गुजरातमधील भरूच हे महत्त्वाचे बंदर होते. चोळ राजा पहिला राजेंद्र याने आपला प्रतिनिधी चीनला पाठवला होता. त्या काळामध्ये चोळ राजा पहिला राजेंद्र याने आपला प्रतिनिधी कुठे पाठवला होता तर चीनला पाठवला होता. कशासाठी? व्यापारासाठी. जावा बेटामधील बोरोबुदूरचा बौद्ध स्तूप, कंबोडियातील अंकोरवट
मंदिर ही या प्रभावाची उत्तम उदाहरणे आहेत. म्हणजे त्या काळामध्ये काय होतं की त्यांनी आपली एक स्थापत्यशैलीसुद्धा खूप छान प्रमाणामध्ये केली होती. त्याच्यामध्ये जावा बेटामधील बोरोबुदूरचा बौद्ध स्तूप आणि कंबोडियातील अंकोरवट येथील मंदिर ही खूप छान उदाहरणे होती. आता त्या काळामधला नगरांचा विकास कसा होता पहा. मालखेड, उज्जैन, तंजावर, अजमेर इत्यादी नगरे भरभराटीस आली. म्हणजे इथे काय होते, जास्त व्यापारी होते, राजधानीचे ठिकाण होते. कोणते? मालखेड, उज्जैन, तंजावर आणि अजमेर ही नगरे भरभराटीस आली होती. आता त्या काळामध्ये व्यवसाय व उद्योग कोणता चालायचा, कसा चालायचा पहा. कोल्हापूर, यवतमाळ, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, यवतमाळ येथे गूळ उद्योग चालायचा. खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूर, यवतमाळ येथे गूळ उद्योग चालायचा. त्यानंतर महाराष्ट्रातील पैठण हे शहर पैठणीसाठी, म्हणजे तेव्हापासून, जेव्हा मध्ययुगाचा काळ होता तेव्हापासून महाराष्ट्रातील पैठण हे शहर पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. व आंध्र प्रदेशातील वरंगल हे तलम कापडासाठी प्रसिद्ध आहे. यादव काळामध्ये पद्मटंक हे सुवर्ण नाणे होते. बघा, हे ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात बऱ्याच ठिकाणी. यादव काळामध्ये कोणते सुवर्ण नाणे होते? त्या सुवर्ण नाण्याचं नाव काय? तर पद्मटंक हे सुवर्ण नाणे यादव काळामध्ये प्रसिद्ध होते. आता त्या काळामधली सामाजिक स्थिती कशी होती पहा. समाज व्यवस्था ही पितृप्रधान होती. कशी होती? पितृप्रधान समाज व्यवस्था होती. स्त्रियांचे स्थान दुय्यम होते, परंतु कुटुंबातील त्यांची भूमिका ही महत्त्वाची होती. म्हणजे कुटुंबामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती, पण समाजामध्ये त्यांचं स्थान कसं होतं? दुय्यमच होतं. पितृप्रधान संस्कृती होती. आता शिक्षण बघा, शिक्षणासाठी काय प्रसिद्ध होतं? तर त्या काळामध्ये नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठाची ख्याती सर्वत्र पसरली होती. बघा, नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठाची ख्याती सर्वत्र प्रसिद्ध होती आणि याच मध्ययुगीन काळामध्ये नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठ हे जाळून खाक केले. आता मंदिर स्थापत्यमध्ये कोणते कोणते मंदिर छान होते किंवा कोणत्या मंदिराची ते आपण पाहूयात. वेरूळ येथे खोदली गेलेली लेणी ही जगप्रसिद्ध आहेत. त्याच काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये वेरूळ येथे लेणी खोदली गेली आणि तीच लेणी आजही जगप्रसिद्ध आहेत. कैलास मंदिर हा कोरीव कामाचा अप्रतिम नमुना आहे. वेरूळ येथील लेणीचा कैलास मंदिर आहे हे मंदिर हे कोरीव कामाचा अप्रतिम नमुना आहे. तंजावर येथील बृहदेश्वराचे मंदिर हे खूप छान आहे. भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर, पुरी येथील जगन्नाथ मंदिर, कोणार्क येथील सूर्य मंदिर, मध्य प्रदेशातील खजुराहो येथील कंडारी येथील महादेव मंदिर, राजस्थान येथील अबूचा पहाड येथील दिलवाडा येथील जैल मंदिर, कर्नाटकमधील बेल्लूर येथील चेन्नकेशव मंदिर, हळेबीड येथील होयसळेश्वर हे मंदिर त्या काळामधले स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहेत. आणि त्या काळामध्ये या मंदिराची खूप मोठी भरभराट झाली आणि हे मंदिर बांधल्या गेले. आता लघुचित्रे बघा, त्या काळामध्ये लघुचित्रे काढण्यास प्रोत्साहन दिले गेले. लघुचित्रे ही काढल्या गेली. बंगालमधील पाल राजाने लघुचित्रे काढण्याच्या शैलीस प्रोत्साहन दिले. बंगालमधील पाल राजाने लघुचित्रे काढण्याच्या शैलीस प्रोत्साहन दिले. समजलं? आता साहित्य पहा. जयदेवाने गीत गोविंद हे काव्य लिहिले. कोण लिहिले? गीत गोविंद हे काव्य जयदेवाने लिहिले. आणि या काव्यात कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला आहे. कशाचा महिमा सांगितला आहे? तर कृष्ण भक्तीचा महिमा हे गीत गोविंद या काव्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे काव्य कोण लिहिले? तर जयदेवाने लिहिलेले आहे. त्याच्यानंतर बघा, कल्हणने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. यात काश्मीरचा इतिहास सांगितलेला आहे. कशामध्ये? कल्हणने जे राजतरंगिणी हे ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये काश्मीरचा इतिहास सांगितलेला आहे. 12व्या शतकात भास्कराचार्य यांनी सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिला? सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला. भास्कराचार्याचा सिद्धांत शिरोमणी, कल्हणचे राजतरंगिणी. त्याच्यानंतर पंप याने कन्नड भाषेमध्ये आदिपुराण लिहिले आणि पंप भारत ही महाकाव्य लिहिली. बघा, पंप याने कन्नड भाषेमध्ये आदिपुराण लिहिले आणि त्यांचंच पंप भारत हे महाकाव्य आहे. कवी कंबन याने तामिळ भाषेत रामायण लिहिले.
जे रामायण आहे आपलं, त्यांनी ते रामायण कवी कंबन याने तामिळ भाषेमध्ये लिहिले. त्याचं ट्रान्सलेट हे तामिळ भाषेमध्ये कवी कंबन याने केले. त्याच्यानंतर मुकुंदराजने विवेक सिंधू नावाचा मराठी भाषेतील ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. बघा, मुकुंदराजने विवेक सिंधू नावाचा मराठी भाषेमधील ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. यांनाच मराठी भाषेचा आद्य कवी असे मानले जाते. कोणाला? मुकुंदराजलाच मराठी भाषेचा आद्य कवी असे मानले जाते. आता त्याच्यानंतर बघा, दिल्लीची सुलतानशाही. आता दिल्लीची सुलतानशाही कशी सुरू झाली आपण ते पाहूयात. सुलतान म्हणजे राज्याचा प्रमुख. सुलतान म्हणजे कोण? राज्याचा प्रमुख. मुहम्मद घोरी. अफगाणिस्तानमधील घूर येथील सुलतान घोरी याने भारतावर आक्रमण केले. बघा, मुहम्मद घोरी कुठला होता? तर अफगाणिस्तानातील घूर येथील होता. त्यांनी भारतावर आक्रमण केले. आता कुतुबुद्दीन ऐबक. आता भारतातील कारभार पाहण्यासाठी कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक घोरीच्या मृत्यूनंतर केली. आता स्वतंत्रपणे राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. कोण? कुतुबुद्दीन ऐबकाने स्वतंत्रपणे राज्यकारभार पाहण्यास सुरू केली. दिल्ली येथील कुतुब मिनारच्या कामास सुरुवात केली. कोण? कुतुबुद्दीन ऐबकाने, म्हणजे त्यांनी त्याच्याच नावावर कुतुबुद्दीन ऐबकाने कुतुब मिनारची सुरुवात केली आणि इसवी सन 1210 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर कोण आला? अल्तमश आला. बघा, बदाऊन प्रांताचा प्रमुख होता. अल्तमश कोण होता? बदाऊन प्रांताचा प्रमुख होता. दिल्लीच्या उमरावानी त्यांना आपला प्रमुख म्हणून निवडले होते. दिल्लीचे उमराव होते, त्यांनी काय केलं? अल्तमशला प्रमुख म्हणून निवडले. मग बगदादच्या खलिफाने सुलतान म्हणून त्याला मान्यता दिली. बगदादचा जे खलिफा होता त्याने ह्या अल्तमशला सुलतान म्हणून मान्यता दिली. अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो. त्याने टंका हे चांदीचे नाणे पाडले. महत्त्वाचं आहे, अल्तमशने चांदीचे नाणे कोणते पाडले? तर टंका हे चांदीचे नाणे पाडले. खूप महत्त्वाचं आहे हे. आता त्याच्यानंतर आहे रजिया सुलतान. अल्तमशने आपली मुलगी रजिया हिला आपला वारीस म्हणून नेमले. ती एक कर्तबगार, पराक्रमी व प्रजाहितदक्ष होती. परंतु त्या काळी स्त्रीने सुलतानपदी येणे ही गोष्ट समाजाला मान्य नव्हती. म्हणजे एखादी स्त्री ही सुलतान व्हावी, सुलतानपदी यावी ही त्या काळातल्या समाजाला मान्य नव्हती. म्हणून तिला इसवी सन 1240 मध्ये ठार केले, म्हणजे तिला मारून टाकले. त्याच्यानंतर दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी ही रजिया ही पहिली आणि एकमेव स्त्री होय. म्हणजे रजिया ही सुलतान ही काय झाली? दिल्लीच्या गादीवर बसलेली ही पहिलीच आणि एकमेव स्त्री होती. आता त्याच्यानंतर बलबन पहा. रजियानंतर दिल्लीच्या गादीवर बलबन हा सुलतान म्हणून आला. कोण आला? रजियानंतर बलबन हा दिल्लीच्या गादीवर सुलतान म्हणून आला. त्याने सिंध, बंगाल, अयोध्या प्रांतातील बंडखोर सरदारांचे पारिपत्य केले. अमीर खुसरो हा, बघा हे महत्त्वाचं आहे, अमीर खुसरो हा प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि कवी त्याच्या दरबारामध्ये होता. कोणाच्या दरबारामध्ये अमीर खुसरो होता? तर बलबनच्या दरबारामध्ये अमीर खुसरो होता. तो एक प्रसिद्ध कवी आणि तत्त्वज्ञ होता. इसवी सन 1286 मध्ये बलबनचा मृत्यू झाला. कधी झाला? इसवी सन 1286 मध्ये बलबनचा मृत्यू झाला. आता त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जीचं काय? अल्लाउद्दीन खिल्जी इसवी सन 1296 मध्ये दिल्लीचा सुलतान झाला. कधी झाला? इसवी सन 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिल्जी हा दिल्लीचा सुलतान झाला. पुढील 20 वर्ष म्हणजे 1316 पर्यंत दक्षिणेत आपल्या सत्तेचा विस्तार केला. अल्लाउद्दीन खिल्जीने पुढील 20 वर्ष म्हणजे 1216 ते 1316 पर्यंत त्यांनी दक्षिणेमध्ये आपल्या सत्तेचा विस्तार केला आणि 1316 मध्ये त्याचा मृत्यू झाला. मुहम्मद तुघलक. इसवी सन 1325 मध्ये मुहम्मद तुघलक हा दिल्लीच्या सुलतानपदी आला. कोण आला? 1325 मध्ये मुहम्मद तुघलक हा दिल्लीच्या सुलतानपदी आला. मंगोलाच्या आक्रमणापासून आपली राजधानी सुरक्षित व्हावी म्हणून मुहम्मदाने म्हणजे तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला नेली. कुठे? औरंगाबादमधील जी देवगिरी आहे दक्षिणेतील, तेथे दिल्लीहून राजधानी कुठे आणली?
देवगिरीला आणली आणि देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद असे कोण ठेवले तर मोहम्मद तुघलकाने ठेवले आणि आताही आपण दौलताबादच म्हणतो. जुने नाव त्याचे देवगिरी आहे. मोहम्मदाने कृषी विभाग सुरू केला. मोहम्मद तुघलक हा कल्पक होता, तथापि कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीचे जे प्रभावी कौशल्य होते ते त्याच्याकडे नव्हते. त्यामुळे त्याच्या चांगल्या कल्पनासुद्धा अयशस्वी झाल्या. त्याच्या हयातीतच सुलतानशाहीची जी विघटना सुरू झाली आणि इसवी सन 1351 त्याचा मृत्यू झाला. आता त्याच्यानंतर आला फिरोज तुघलक. बघा, मोहम्मद तुघलकानंतर फिरोज तुघलक हा दिल्लीचा सुलतान झाला. त्याने लोककल्याणाची काही कामे केली. कोण? फिरोज तुघलकाने लोककल्याणाची काही कामे केली. त्यांनी काय केलं? लोककल्याणाची कामे, शेतकऱ्याची कर्ज माफ केली, स्वतः यमुना नदीवर कालवे बांधले, अधिक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले, जाचक कर रद्द केले, असे काही लोककल्याणाची कामे केली. फिरोजपूर, जौनपूर, हिसार, फिरोजाबाद इत्यादी नवीन शहरे बसवली. कुतुब मिनारचे जे अर्धवट काम राहिले होते ते पूर्ण केले. नसरुद्दीन मुहम्मद हा तुघलक घराण्याचा शेवटचा सुलतान ठरला. कोण ठरला? नसरुद्दीन मुहम्मद हा तुघलक घराण्याचा शेवटचा सुलतान ठरला. आता तुघलकानंतर दिल्लीवर काही काळ सय्यद घराण्याचा अंमल राहिला. त्यानंतर दिल्ली येथे लोधी घराण्याची सत्ता स्थापन झाली. बघा, तुघलक घराण्याच्या नंतर कोणतं घराणं आलं? सय्यद घराणं आलं. सय्यद घराण्याच्या नंतर दिल्लीवर लोधी घराण्याची सत्ता स्थापन झाली आणि इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान ठरला. मग पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी याने काबूल येथील सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोधीला पराभूत करण्यासाठी पाचारण केलं, म्हणजे बोलवलं. कोण? पंजाबचा जो सुभेदार होता दौलत खान लोधी यांनी काय केलं? बाबरला बोलवलं इब्राहिम लोधीच्या विरोधामध्ये आणि अशा प्रकारे बाबर घराणे नंतर सुरू झाले. इसवी सन 1526 बाबराने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि त्याबरोबर सुलतानशाहीचा शेवट झाला आणि बाबर घराणे सुरुवात झाले. आता त्याच्यानंतर बघा, आता आहे विजयनगर व बहामनी राज्य. मध्ययुगीन कालखंडामधले विजयनगर व बहामनी राज्य आता आपण पाहूयात. दिल्लीच्या मध्यवर्ती सत्ताविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर व बहमनी हे दोन प्रबळ राज्य उदयास आली. म्हणजे दिल्लीचे जे मध्यवर्ती सत्ता होता त्याच्या विरोधामध्ये दक्षिणेमध्ये उठाव झाले आणि त्यामधूनच विजयनगर व बहमनी हे दोन राज्य उदयास आले. विजयनगरचे राज्य हरिहर व बुक्क हे दोन भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीत सरदार होते. कोण होते? हरिहर आणि बुक्क हे दोन भाऊ कुठं होते? दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये सरदार होते. त्यांनी काय केलं? मग दक्षिणेतील अस्थिरतेचा फायदा घेऊन, दक्षिणेमध्ये तेव्हा दिल्लीच्या सुलतानाचा दक्षिणेमध्ये थोडं दुर्लक्ष होतं, त्या अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 त्यांनी विजयनगरचे साम्राज्य स्थापन केले. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा ठरला आणि त्यांनी हम्पी ही राजधानी बनवली. आत्ताची जी हम्पी आहे तेव्हा ती विजयनगरची राजधानी होती आणि ती हरिहर यांनी त्याला राजधानीचा दर्जा दिला होता, राजधानी बनवली होती. आता राज्यविस्तार बघा, बुक्कानंतर दुसरा हरिहर सत्तेवर आला. बुक्कानंतर कोण आला सत्तेवर? दुसरा हरिहर हा सत्तेवर आला. विजयनगर व बहामनी या राज्यांमध्ये संघर्ष होत असे. विजयनगर आणि बहमनी या दोन राज्यामध्ये सतत संघर्ष होत असे. आता कृष्णदेवराय. कृष्णदेवराय हा विजयनगरच्या इतिहासातील सर्वात कर्तबगार राजा होता. आता विजयनगरची स्थापना कोण केली? तर हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी केली. आणि कृष्णदेवराय हा विजयनगरचा सर्वात कर्तबगार राजा ठरला आणि इसवी सन 1509 तो गादीवर आला. याने पोर्तुगीजांशी सलोख्याचे संबंध ठेवून राज्य वाढवले. तेव्हा कोण आले होते? पोर्तुगीज हे आपल्या भारतामध्ये आले होते आणि त्या पोर्तुगीजांशी काय केलं? मग त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवले, मैत्रीचे संबंध ठेवले आणि आपल्या राज्यांचा विस्तार केला. तो प्रजाहितदक्ष राजा होता. राजा कृष्णदेवराय हा प्रजाहितदक्ष राजा होता. कृष्णदेवराय जखमी सैनिकांना वैद्यकीय सेवा द्यायचा, युद्धक्षेत्राची स्वतः पाहणी करायचा. सैनिकाबद्दलच्या जिव्हाळ्यामुळे याला सैनिकाची निष्ठा लाभली. म्हणजे तो सैनिकांची विचारपूस करायचा, देखभाल करायचा, त्याच्या सैनिकासोबत जिव्हाळ्याचे संबंध ठेवायचा, म्हणून सैनिकाची यांच्याशी निष्ठा लाभली. कृष्णदेवराय हा विद्वान होता व त्याने तेलुगू भाषेत अमुक्तमाल्यदा हा राजनैतिक ग्रंथ लिहिला.
राजा कृष्णदेवरायांनी तेलुगू भाषेमध्ये अमुक्तमाल्यदा हा राजनीतिक ग्रंथ लिहिला. याच्याच काळात 1000 राम मंदिर व विठ्ठल मंदिर बांधण्याचे काम झाले. बघा, या कृष्णदेवरायाच्या काळामध्ये 1000 राम मंदिर व विठ्ठल मंदिर बांधण्याचे काम झाले. याच्याच काळात अनंतसागरम, कुरुवाई, व्यासराय समुद्र इत्यादी ठिकाणी तलाव बांधले गेले. कर्नाटकात कोरगाल येथे मोठे धरण बांधून कालवा काढण्यात आला. कृष्णदेवरायांचे वर्णन महान्यायी राज्यकर्ता असे केले जाते. इसवी सन 1530 कृष्णदेवराय यांचा मृत्यू झाला. कधी मृत्यू झाला तर इसवी सन 1530 कृष्णदेवराय यांचा मृत्यू झाला. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि विजयनगर यांच्यात इसवी सन 1565 लढाई झाली. या लढाईत विजयनगरच्या रामरायाचा पराभव झाला. यानंतर विजयनगरचे महत्त्व लोप पावले. म्हणजे काय झालं बघा, आजचे कर्नाटक जे राज्य आहे त्यातील तालिकोट येथे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि विजयनगर यांच्यामध्ये काय झालं, युद्ध झालं. म्हणजे विजयनगरच्या विरोधामध्ये हे 4 जण होते आणि त्याच्यामध्ये काय झालं, विजयनगरचा जे रामराय होता त्याचा पराभव झाला आणि विजयनगरचे महत्त्वच लोप पावले. आता बहमनी राज्य. बहमनी राज्य हे दक्षिणेतील एक मुस्लिम साम्राज्य होते. त्याची स्थापना 3 ऑगस्ट 1347 झाली. मोहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. जेव्हा मोहम्मद तुघलक होता त्याचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. त्याचा प्रमुख होता हसन गंगू. हसन गंगू राजा हा पहिला सुलतान झाला. म्हणजे ज्या सरदारांचा प्रमुख होता कोण, हसन गंगू हा पहिला सुलतान झाला. त्याने अल्लाउद्दीन बहमन शाह असा किताब धारण केला. हसन गंगूनं काय किताब धारण केला तर अल्लाउद्दीन बहमन शाह असा किताब धारण केला. बहमनी राज्याची राजधानी कर्नाटकातील गुलबर्गा येथे होती. बघा, बहमनी राजाची राजधानी कुठे होती तर कर्नाटकातील गुलबर्गा येथे होती. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अहमद शाह हा सत्तेवर आला आणि त्याच्या काळात त्याने गुलबर्गा येथील राजधानी बिदर येथे नेली. कोणी? अहमद शाह यांनी. हसन गंगूचा मुलगा अहमद शाह यांनी राजधानी कुठे नेली? बिदर येथे नेली. नंतर आता कोण आला? महमूद गवान आला. बघा, तिसरा महमूदाच्या काळात महमूद गवान हा मुख्य वजीर होता. त्याने पाठवलेल्या पत्रांचा संग्रह म्हणजेच रियाज उल इन्शा या नावाने प्रसिद्ध आहे. त्याने जे पत्र पाठवले होते त्याचा जे संग्रह आहे त्याला रियाज उल इन्शा या नावाने प्रसिद्ध म्हणजे ओळखले जाते, प्रसिद्ध आहे. त्याने बिदरला अरबी व फारसी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केले. त्याने काय केले तर बिदरला अरबी व फारसी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. महमूद गवानानंतर बहमनी सरदारामध्ये गटबाजी वाढीस लागली आणि बहमनी राजाचे विघटन झाले. त्यातूनच बहमनी राजांची 5 शकले झाली. बघा, महमूद गवानानंतर बहमनी सरदारामध्ये गटबाजी सुरू झाली आणि बहमनी राजाचे 5 विघटन झाले आणि त्याच्यामध्ये 5 शकले निर्माण झाली. म्हणजे 5 राज्य छोटी छोटी तयार झाली. आता ती कोणती होती बघा? वराडची इमादशाही, बिदरची बिदरशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. अशा प्रकारे बहमनी राज्याचे विघटन होऊन त्याचे 5 शकले म्हणजे 5 छोटे छोटे राज्य तयार झाले आणि ही आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाहीला सुरुवात झाली. अशा प्रकारे आपण मध्ययुगीन युगाचे इयत्ता सातवीच्या मध्ययुगीन युगाच्या पुस्तकातले 5 पाठ आपण घेतलेले आहोत. त्यानंतर दुसरा भाग येईल, त्याच्यामध्ये आपण पुढचे भाग कंटिन्यू करणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू. अभ्यास करा आणि सक्सेस व्हा.